सांगली, मिरज आणि कुपवाडच्या जनतेला दिलासा देणारे आणि कोणतीही करवाढ नसलेले स्थायी समितीचे 1173 कोटींचे बजेट आज महासभेला सादर करण्यात आला। स्थायी सभापती अतुल माने यांनी 93 कोटींची महसुली वाढ सुचवत 1173 कोटींचे बजेट महापौर धीरज सूर्यवंशी यांच्याकडे सादर केले। यावेळी आयुक्त सत्यम गांधी, उपमहापौर गजानन मगदूम, भाजपाचे गटनेते संदीप आवटी, राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान, विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण, शिवसेनेचे गटनेते युवराज बावडेकर, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे गटनेते युवराज गायकवाड, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, नगरसचिव सहदेव कावडे आदी उपस्थित होते। कोणताही गाजावाजा न करता अत्यंत साध्या पद्धतीने सभापती अतुल माने यांनी महापौर धीरज सूर्यवंशी यांच्याकडे स्थायी समितीचा अर्थसंकल्प सुपूर्द केला। यामध्ये 46 कोटी 30 लाखाची महसुली वाढ केली आहे। कोणताही करवाढ नसलेला अर्थसंकल्प स्थायी सभापती अतुल माने यांनी तयार केला आहे। बरं, आज महासभेमध्ये स्थायी समितीच्या वतीने तयार करण्यात आलेलं बजेट सादर करण्यात आलं। प्रशासनाच्या वतीनं 1065 कोटी रुपयाचं बजेट सादर करण्यात आलं होतं। त्यामध्ये आम्ही वाढ करून 100 कोटी 93 कोटीची वाढ करून 1173 कोटीचं बजेट आम्ही आज महासभेला सादर केलं। त्यामध्ये 46 कोटी 30 लाख रुपयाची महसुली वाढ आम्ही आज यामध्ये केलेली आहे। त्यामध्ये सांगली, मिरज आणि कुपवाड शहरातील क्रीडांगणांचा विकास असेल, व्यायामशाळांचा विकास असेल, वाचनालय असतील, याचा विकास करण्यासाठी आम्ही तरतूद केलेली आहे। त्याचप्रमाणे सांगली शहरामध्ये कमी दाबाने पाणी पुरवठा होतो, त्यासाठी व्हर्टिकल प्रेशर पंपाच्या बसवण्याच्या दृष्टिकोनाने आम्ही त्याचीही आर्थिक तरतूद करण्यात आलेली आहे। सांगली ही नाट्यपंढरी आहे। या नाट्यपंढरीमध्ये मदनभाऊ पाटील महाकरंडक स्पर्धा याच्या आधी होत होत्या, पण त्या काही कारणास्तव बंद झाल्या होत्या। त्या देखील आम्ही पुन्हा चालू करण्याच्या दृष्टिकोनातून त्याचीही बजेटमध्ये तरतूद करण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे सांगली, मिरज, कुपवाड शहर या ठिकाणी तिन्ही शहरांच्या प्रवेशद्वाराच्या ठिकाणी कमानी मोठ्या उभा करण्यासाठी आम्ही बजेटमध्ये तरतूद करण्यात आलेली आहे। सांगली शहरातील मोक्याच्या जागा विकसित करण्याच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी शॉपिंग कॉम्प्लेक्स उभा करण्याचा आमचा मनोदय आहे, त्यासाठी देखील तरतूद करण्यात आलेली आहे। शहरातील सांगली, मिरज, कुपवाड शहरातील मेन 80 फुटी 100 फुटी रस्त्यांच्या कडेला जे महापालिकेचे ओपन स्पेस असतील, त्या ठिकाणी महापालिकेच्या आर्थिक स्तोत्रामध्ये वाढ करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही फूड पार्क त्या ठिकाणी उभा करण्यासाठी आमचा मनोदय आहे। त्याचप्रमाणे हनुमाननगर येथे नवीन नाट्यगृह उभारणी करण्यासाठी आमदार सुधीरदादा गाडगे यांच्या माध्यमातून 29 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत। त्याची देखील आम्ही थोड्या दिवसामध्ये भूमिपूजन करून या ठिकाणी ती देखील काम चालू करणारे एक सांगली शहराच्या नाट्यपंढरी म्हणून ओळखली जाते, त्या दृष्टीने चांगला उपक्रम आम्ही हाती घेतलेला आहे। आजपर्यंत कोणताही या प्रकारचा निर्णय झालेला नव्हता की छत्रपती शिवाजी महाराज यांचं म्युझियम, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचं म्युझियम, त्याचप्रमाणे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचं म्युझियम व माता रमाई आंबेडकर व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने सुद्धा म्युझियम उभा करण्याचा आमचा मनोदय आहे। त्या दृष्टीने देखील आम्ही बजेटमध्ये तरतूद केलेली आहे। चाणक्यपुरी या ठिकाणी 1 एकरचा ओपन स्पेस आहे, त्या ठिकाणी आपण साई सृष्टी उभा करतोय व लक्ष्मी मंदिरजवळ अजिंक्य हाऊसिंग सोसायटीमध्ये एक अर्धा एकरचा ओपन स्पेस आहे, त्या ठिकाणी आम्ही शिवसृष्टी उभा करतोय। सांगली शहराच्या मध्ये व्यसनाधीनता वाढलेली आहे। पश्चिम महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत व्यसनमुक्ती केंद्र हे रत्नागिरी आणि पनवेल या 2 ठिकाणी आहे, पण सांगली, मिरज आणि कुपवाड या शहरामध्ये व्यसनाधीनचं प्रमाण वाढल्यामुळे आम्ही या तिन्ही शहरामध्ये केंद्र शासन असेल, राज्य शासन असेल व महापालिका या तिघांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही व्यसनमुक्ती केंद्र या ठिकाणी उभा करण्याचा आमचा मनोदय आहे। या ठिकाणी महापालिका क्षेत्रामध्ये प्रत्येक भागामध्ये आठवडा बाजार या ठिकाणी आयोजित केला जातो।
त्या आठवडा बाजारामुळे काही ठिकाणची वाहतूक व्यवस्था व नागरिकांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. त्यामध्ये काही सुधारणा करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही तिन्ही शहरामध्ये भाजी मंडई उभारण्याचं आम्ही नियोजित केलेलं आहे. त्यामध्ये सांगली शहरातील भाजी मंडई आम्ही मंगळवार बाजार या ठिकाणी महापालिकेचं आरक्षण असलेलं भाजी मंडई 27 गुंठे जागा आहे, त्या ठिकाणी आम्ही भाजी मंडई उभा करतोय. कुपवाड शहरातील भाजी मंडई आम्ही प्रभाग क्रमांक 8 मधील मदनभाऊ पाटील आरोग्य केंद्राच्या पिछाडीस भाजी मंडईचं आरक्षण असलेली ती जागा महापालिकेच्या ताब्यात आहे, त्या ठिकाणी कुपवाड शहरासाठी आम्ही भाजी मंडई विकसित करतोय. मिरज शहरासाठी भाजी मंडई आम्ही ज्या भाजी मंडईचं आरक्षण पंढरपूर रस्त्याला भाजी मंडई उभारण्याचं आमचं नियोजन आहे, त्या ठिकाणी भाजी मंडईचं आरक्षण विकसित करून मिरज शहरासाठी एक भाजी मंडई आम्ही विकसित करतोय. अशा दृष्टीनं एक प्रॉपर काम आपल्याला करायचं आहे आणि कोणतंही करवाढ नसलेलं आम्ही आज बजेट सादर केलेलं आहे आणि सांगलीकर जनतेला नवीन नवीन काहीतरी ठोस काम आम्हाला करून दाखवायचं आहे. एखाद्या गटर, एखाद्या नाले, एखाद्या रस्त्याचं काम कमी झालं तर चालेल, पण एक सांगली शहराच्या सौंदर्यात भर पडणारं काम आम्ही इथून पुढे जास्तीत जास्त करून दाखवू आणि लोकांच्या गरजेनुसार आम्ही त्या ठिकाणी ती देखील कामं आम्ही पूर्ण करू एवढी ग्वाही देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.